जय श्री महाकाल भावांनो बहिणींनो, जय महाराष्ट्र, जय खानदेश सगळ्यांनी। तर मंडळी काल आपण रात्री असा एक ढाबावर थांबलो होतो, ते का असा एक ढाबा होता आणि याच ठिकाणी आहे खाटूर। आपण रात्री झोपलो होतो, तर भाऊंत्या म्हणे बिंदास थांब म्हणे, काही विषय नाही म्हणे। तर देखा आपले शिवशक्ती वगैरे सगळं सामान आपण पॅक कर दिले आणि देखा मागला असं व्ह्यू होता या साईडले ना, वो सगळा पहाड़ी एरिया आहे आणि जंगल एरिया आहे। म्हणजे त्या साईड कालदी मी तो बडा जंगल एरिया क्रॉस करू आणि आज आपण पुढे आतो कोटाचा सुटना तडे, पण आपलं थोडंफार जंगल तरी लागेलच। राहते काही विषय नाही, मोबाईल वगैरे चार्ज करा तू त्यांनी साडे थांबलो तू पॉवर बँक वगैरे चार्ज द्यायले। तर राहते मस्त आपलं कपडा वगैरे पण धुवाय झालो, आज कपडा पण सुकाय द्यायला आपला रातले काल दिवस संध्याकाळी तू टाकावात। तर फक्त बॅग लेवानी आपली शिवशक्ती आणि निघा नाही तर कोटा राहिला आणि 105 किलोमीटर काही नाही। आपण आज 105 चालून जाऊ, कारण की आणि आता संध्या आता 8 वाजे राहणार, 8 वाजता निघू। तर आज जर पाणी नाही पडणार हो तर मग आज संध्याकाळपर्यंत आपण कोटा क्रॉस करू। देखा ऊन पडा ना तेवढं बरं आहे, पण जास्त नको पाहायला ऊन, तरी पण काय करतो साध्या आपला हातमा थोडी। आपलं शिवशक्तीला ते आपण बाहेर काढले, तर ढाबा होता गुज्जर ढाबा अँड रेस्टॉरंट। तर बाबांच्या होतात आणि एक भाऊ होता। तर भाऊ म्हणे 3च खाट आहेत म्हणे आडे, तर तू खायला टाकशी का म्हणे। म्हटलं हा, पण भाऊ म्हणे जाऊ दे म्हणे, तू आता इथला दूरून यात्रा करा म्हणे, तुम्ही घर जास म्हणे आणि तू झोप द्यायचो म्हणे मन जागावर। तर देखा तुम्ही हा एक खाट आणि बाबा पडेल ती एक खाट होती आणि काही अशा प्रकारे आपली व्यवस्था वेगळी ती बोवाडे। तर आपली शिवशक्ती आपण आता काढलेले आणि वातावरण पण चांगले आहे, पण ऊनच वातावरण भाऊ जे तू जाते त्यावेळेस काही नाही। संध्याकाळी पाणी पडत, सकाळी ऊन पडत, त्यामुळे सकाळीच थोडंफार लवकर चालणं पडत, नाही तर मग संध्याकाळ पाणी पडणं मग काही चाला होतं नाही असा विषय। पण रातले ना वाडे मत भलता मच्छरच्या आहे डायरेक्ट एका म्हणा हात डायरेक्ट बेखर मच्छरच्या आहे हाफ शर्ट होता ना, म्हणून फुल शर्ट जर घालं ना पण तर गरमच। आणि तरी काही नाही, पंखा वगैरे होता तर पण तरी पण जायग्यात भाऊ काय करतो जाते। चला आते निघूत आपण मंडळी। आता आपले कोटा जाणं आहे ना, तर हा ब्रिज मागून टर्नली ना आपण आणि हा ब्रिज चढणं आहे आपले मस्त। आता आपले शिवशक्ती मस्त ब्रिजवर चढली आणि हायवे वो काय वादना नाही, 4 लाईन हायवे असं वाटत मला, भारीच काम आहे। हायवेवर काही वांदा राहत नाही बरं हो, हायवेले कसं राहत मस्त आपली एक पट्टी पकडानी आणि चाला ना, थांबाना काही टेन्शन राहत नाही। ढाबा वगैरे सगळं टाईम राहतच। आणि असं 2 लाईनला कसं आहे, आता जर चाला ना तुम्ही तसं एखादी गाडी दिकस तर दिकस असा विषय। ऑलरेडी 2 ते 3 फ्लायओव्हर क्रॉस केल्यानंतर पाणी 30 लागेल होती बॉटल मग पाणी, पण आहो रस्त्यावर पुढे काय आहे काही नाही आपल्याला काही माहिती नाही। तर ते का आडे बाबा रामदेव जुना भंडारा आहे, आडे पाणी वगैरे पिलूच आपण। जय बाबारी, जय बाबारी, जय बाबारी। तर आपली रातले आडे व्यवस्था होईल येते, पण काय करतो जाते आपले पण माहित नाही की हायवे बो होणार नाही काहीतरी। फायदे का राजस्थान मग घुसणार म्हणजे गोमाता असा तिकल भेटतोच आपल्या रस्त्यावर। तर काही विषय नाही, तसले बेल्ट वगैरे बांधलेले म्हणून चांगलं आहे। आणि गोमाताच ना खावायला भेटत नाही काही नाही मंडळी भाऊ आता एवढं, आणि जास्त गोसेवा बी आतीच बरं, पण तरी पण देखा तुम्ही हायवेवर अजून मिड लाईन मा मंडळी इथं वरून आता रेल्वेचा ब्रिज आहे आणि आपण ते क्रॉस करतोय। ऊन लय बेकार पडतंय, बापरे बाप। आता बरं वाटलं बघा मस्त सावलीमध्ये। जय श्री महाकाल, जय जय श्री महाकाल। आणि पुढे मंडळी आपल्याला एक मोठी सुरंग लागणार आहे या रस्त्याला, फॉरेस्ट एरिया आहे पण लागणार पण या रस्त्याला आपल्याला जंगल वगैरे, जंगल सफारी वगैरे पण आहे त्या साईडला। ही डिटेल मला सगळी ते आपले मित्र आहे वो राजस्थानचे नितेश म्हणून, जे की पहिले यात्रेमध्ये आपला सोबत होतो सायकलवरती, तर तो म्हणे जरा सांभाळून ये म्हणे, कारण की फॉरेस्ट एरिया वगैरे तर विषय असा आहे आणि लवकर थांबण्याची जागा पाहिजे म्हणे। तर काय विषय नाही रे भावा, करून घेऊ आपण ॲडजस्ट, आहेत महाकाल आपल्यासोबत। तर शेवटपर्यंत बघत राहा, मी तुम्हाला ते सुरंग दाखवेल, लई मोठी सुरंग आहे बरं। तर मंडळी इकडं बघा आता एका पेट्रोल पंपला थांबलोय पाणी घेण्यासाठी, तर इकडं जरा चांगलं पाणी दिसतंय, आरो वगैरे लावलंय। तर आपल्या नशीबच महाकाल कृपेने एवढं चांगलं पाणी भेटलं ना भाऊ। आणि आपली शिवशक्ती ते गाडी पार्क कर दी ना, डायरेक्ट आठ लागून लय म्हणून मी तर बॉटल वगैरे भरूच आपण मस्त।
हाय एक नंबर काय हो आपले पेट्रोल पंप आणि ढाबा हेच नावावर आपली मस्त सोय होईल जास्त पेट्रोल पाणी. मंडळी एक गोष्ट मी आडे भलताच टाइम त्याने ऑब्झर्व करेल आणू म्हणजे रस्त्यावर दिकी राहत मला त्या तर हाय दे का हायचं दिकी राहत ना तुम्ही याचा ढेर दिकी राहत ना तुम्ही याचं माटीन माहितीच नाही गोळ्या करेल की त्याच्या आहेत ना दे का याच्या आपल्या या दिकी राहत ना तुमल्या या फरच्या वगैरे आपण जे बनवत असत्या त्या ग्रेनाईट वगैरे तऱ्हेन काढे राहतात ते का या सगळ्या ढेर आले तेच नाही म्हणजे JCB काम चालू आहे आणि सगळा पहाडच तेच नाहीत त्या तेच काढणं काम चालू आहे. तर मी कवच देखील ना तू म्हटलं आता पक्की खबर भेटी झाली आपण पेट्रोल पंपवाला विचारतो भाऊ म्हणे असं आहे म्हणे तडे तर मग आपण सांगितलं ना तुमले कारण की जे ते सांगणंच पडत दे का ऊन पडी गे चाला बाय बेकार काय उडाय देऊन बी काय कर नाही उडाय काय करावं चाला ते समजत नाही. जय श्री महाकाल. वातावरण देखील मंडळी तुम्ही आता फक्त 10:30 वाजनात आणि शीतळा चालू घेते का अहो काया खड्डे होईल बडा. तर हे बघा मंडळी इकडे सगळं तेच काम चालू आहे. मी तुम्हाला बोललो नव्हतं का इकडे ते ग्रेनाईट वगैरे निघता कारण की यांची जमीनच तशी मंडळी इकडं बनवता आपण तेच आणि सेलिंग पण तेच करता आणि JCB वगैरे तेच काढता. हे बघा इकडे सगळे त्यांचे ते दुकान वगैरे त्यांचं सगळं तेच आहे. तर असा विषय वाढे. जय श्री महाकाल. तो भाई अभी मैं रास्ते से जा रहा था तो भी ये हाईवे जो है ये 4 लाइन हाईवे मतलब इस पे ढाबा वगैरह तो कुछ नहीं मिल रहा है और ना बाबा जी के भंडारे वगैरह मिल रहे हैं. सुबह मिला था अपने को तो उसी में अपने खाना खा लिया था. तो अभी महाकाल की कृपा से मैं एक जगह बैठा था तो भैया जी आ गए. भैया जी आपका नाम बता दीजिए. राहुल भैया. आप कहाँ से हो? कोटा से प्रॉपर कोटा से. ठीक है सर आप अभी यहाँ से कहाँ आ रहे हो? कोटा जा रहा हूँ. कहाँ से आ रहे हो फिर अभी? जलावाड़ से. तो भैया जी जलावाड़ से आए और हमको देखा कि बोले जय श्री महाकाल बोले भाई खाना वगैरह खाया गया. तो मैंने बोला कि भंडारा वगैरह देख रहा हूँ नहीं मिला चलो भाई खाना खा लेते. तभी इस ढाबे पे आए हम खाना वगैरह खाते फिर यहाँ से निकलेंगे. जय श्री महाकाल भाई. तर मंडळी जेवण वगैरे करीस ना आपण तरी निघालो होतो तर भाऊ महाकाल कृपातून भेटी घ्यात तेवढंच बरं घे. बाकी भाऊ पोटाना होतात आणि भाऊ नंबर पण दिला आले मला कि भाई जयपुर तो आपको कोई भी प्रॉब्लम हुई बस एक कॉल कर देना मैं अपनी गाड़ी लेके आप तक पहुंच जाऊंगा. जिस लोकेशन पे आप होगे मैं वहाँ पर पहुंच जाऊँगा. कोई भी दिक्कत हो कोई भी समस्या बेफिक्र होके बताना. अरे भाई कोई दिक्कत नाही. बाकी महाकाल फक्त आपल्या कोणी ना कोणी सपोर्ट करतच राहतच. आणि मंडळी आता पुढे आपले रिझर्व एरिया लागेल जे की कोटावाला जंगल म्हणजे ह्याच्या कोटानं जे ह्याचं रिझर्व एरिया लागेल ना अहो फेमस आहे चांगला. तर आले पण काही माहीत नाही बरं पण मग मी संध्याकाळी गुगलवर सर्च करीत सुद्धा आपण आता तर काही आपला इथला टाईम नाही आपला बाकी तुम्हाला माहिती तर मी पुरी देत होती नाही माझ्या काही विषय नाही. तर आता तुम्हाला पहिले 10 करतो मी आपला पण तो आता 10 किलोमीटर राहिले फक्त आणि 4 किलोमीटरना समथिंग सेम येते एवढा तो रिझर्व एरिया 4 किलोमीटरना. चढते वगैरे काही इथले नाही आहे पण ते खुद आपण जे होईन ते बाकी महाकालनी इच्छा. वाले ड्रायव्हर नवीन आहेत भाऊ. ट्रकवाला ड्रायव्हर मला विचारत आहे की भाई दिल्ली जाएगा काय हायवे. तर मी सांगा की मी जयपूर उशील दिल्ली जायला नो म्हणजे दिल्ली क्रॉस करून जरा भाऊ म्हणे मला दिल्लीने जाणं म्हणे हवा हायवेवर नको मला दुसरा हायवे म्हणे. तो कोणीतरी सांगायचं होतं की 15-20 किलोमीटर तुला टर्न लेना आहे आडे. भाऊ मला तर काही माहीत नाही म्हटलं भाऊ मला विचारा ते का असं बी राहत भाऊ ट्रकवाला ते माहीत राहत नाही काही. पूछ लियो किसी से ढाबा वगैरह आएगा ना उससे पूछ लो आप. ढाबा वाला ही बता सकता है आपको. यार पहले वो नहीं आ रहा बॉम्बे से दिल्ली के लिए. हाँ. वो बंद कर रखा है नीचे से आया हूँ घूम के. वो तो बंद कर रखा है ना उन्होंने. अभी आगे है वो बंद करने वाला. वो कोटा से 8 लाइन चालू हो जाएगा दिल्ली वाला एक्सप्रेस वे उस पे आपकी ट्रक चल जाएगी. हाँ तो कोटा से चालू होगा. कोटा यहाँ से बचा है कितना कोटा यहाँ से 50 के आसपास होगा 50-60 की 50-60 किलोमीटर. आई जे सगळं दिख रहा मंडळी तुमने देखा आई जे सगळी बॉर्डर दिख रहा नाही या पहाड वगैरे काही नाही आहेत सगळं जंगल रिझर्व एरिया आहे तो. आणि आता आपण
भलतात जोगे पोच जायलेत. त्या फॉरेस्ट वाला एरियाला लागलो आता रस्त्याला आणि सिंगल लाईन रस्ता लागला बघा. जो आपला 4 लाईन चालू होता ना तो बंद झाला आणि सिंगल लाईन लागला. आणि हे बघा इकडे आता हे सगळे बाबा रामदेववाले जे यात्री जात आहे ना पोखरला ते बघा सगळे आंघोळ करता इकडे. आता नदीला बघा किती पाऊस आलाय. काढावे लागेल आपल्याला लवकर कारण की ट्रॉफिक आहे इकडं. काही दे का तुम्ही मुकुंदा हिल्स टायगर रिझर्व एरिया. कोटा 854 किलोमीटर, बुंदी 888 किलोमीटर आणि जयपूर राहिला 298 किलोमीटर. तर अहो टायगर रिझर्व एरिया आहे. देखा त्यानं मुळे सिंगल लाईन रस्ता लागे जायले. आणि आता आपली शिवशक्ती आपण दैलाच होत लवकर आहे. देखा सगळं जंगल जंगल काही विषय नाही वय आपल्यासाठी. एकदम मोठ्याला जंगल आपण ते गेले कर्नाटक मात्र त्या मंगळम जंगल काय मोठं होतं बोल डायरेक्ट लय बेकार काय नाही आहे. तो कॉमन आहे बाई जंगल. आपली शिवशक्तीने असं कितलाच जंगल पार करावं ते बापरे बाप म्हटलं अंदाजच नाही. डायरेक्ट एक सुनेक डायरेक्ट नदी वगैरे दिख रहा नहीं है वहाँ. तर मंडळी रोडना साईडलेच तुम्हाला पटरी देखाल भेटेल. तिथे काही रेल्वे पटरी आहे जी की जयपूर लाईननी पटरी मंडळी आणि ती राजस्थानकडे जायला नाही आधी. अरे जंगल मग थोडं बरं वाटा ना कारण की थंडावा आहे ना म्हणून. नाही तर बाहेर निघता असं बेकार गरम होईल ना काय सांगून नाही आधी. तुम्ही देखू शकतास की आपण ते काय जे जंगल दिख ना तुम्ही या साईडले मागे तर ते आपण क्रॉस करेल. रस्ता इथला भारी काढला होता मंदिर तेच नाही तुम्हाला काय सांगू मी. महिना 2 सुरंग देईन तेच नाही दाखलला. विषय असं आहे ना की मी त्या काय दाखवू शकतो नाही कारण की ट्रका जाईल आणतात गिरणतात त्यामुळे लय भारी रस्ता काढले बरोबर एकदम भारी. 2 सुरंग हाती जडे पहाड आहे जडे आणि काहीच वाटलं नाही की मी घाट चढणू काय काहीच वाटत नाही. बिलकुल बी काहीच वाटत नाही. डायरेक्ट घाट गुट काहीच लागत नाही. डायरेक्ट एकदम प्लेन रस्ता फक्त थोडी चढाई उनी आणि उतरती पण तेवढीच होती त्यामुळे काही वाटच नाही मंडळी. बाकी या फ्लायओव्हर तर येतच राहतात भाऊ दिनभर आपले दिनभर इथला येतच ना काय सांगू तुम्हाला. ते का ते फ्लायओव्हर चालू पुढे चढती अजून. चला ते कोटा राहिले 45 किलोमीटर वाजी राहणार ते दुपार 2:30. भाऊसवन बहिणीसवन तुम्ही म्हणत असाल की कुणाल भाऊ हायवेवरून तो सर्व्हिस रस्त्यावर का भाऊ ना. मंडळी विषय असा आहे खाली बंडाळा लागेल म्हणे. मग ताईने सांगा माले ताई म्हणे अरे आपल्याकडे बहीण बी ताई म्हणतस ना तर ताई म्हणे अरे बोले भंडारा लाग रही हो इधर खाना हो तो खा लो इधर उतर जाओ बोले नीचे. हाँ जी हाँ उतर जातो. तर देखा तुम्ही आते आपण आटे जाहीर होणार आपली शिवशक्तीले भंडारा मस्त आते. कितला 4 वाजे राहत भंडारा खायलूत मस्त आणि एक ढाबा व पेट्रोल पंप देखलूच मस्त थांबासाठी. विषयच कोले बो डायरेक्ट भंडारा सोडणार नाही. भंडारा असं आहे आमंत्रण राहो नको राहो जाणच पडत भाऊ. चाय आली बापली गरम गरम पापड्या काढात तेच नाही आपल्यासाठी आते. भंडारा आहे बाबा रामदेवजी ना आणि आई दे काही डाळ तेच ना भाजीवर बाबांचं ते का पापड्या काढा आपल्यासाठी तडे. आणि आपलं महादेवन मंदिर आहे ते का तुम्ही जय श्री महाकाल. चला आते खाऊया. तर मंडळी भंडारा तर खावा घे आपलं मस्त जेवण घे पापड्या होतात आणि तेच नाही काय वरण लागत भाजी होती पण टेस्ट भारी होता भाजीले बरं भाऊ. टेस्ट एक नंबर होता. घे मस्त जेवण बरंच आहे. त्या ताईन त्याचे सांगते ना आपले की बोले भंडारा चालला आहे उधर. चला जेव असते टाकण्यासाठीच बस काही विषय नाही. बाकी सगळी महाकालनी कृपा आहे. राते जेव घे भाऊ जेवण घे. तर राते आपलं जेवण जायले संध्याकाळले म्हणजे रात्रीच काही वांधा नाही आपल्या आधी. तर मंडळी आधी आपले ना थांबानी व्यवस्था देखणी पडली लवकर 4:30 वाजता महिन्यात कारण की 5 वाजेपर्यंत आपण थांबिकूत म्हणजे कपडा धुई टाकसूत आणि लवकर सुकाई बी जातील. थोडा यायपट असतो लागून सुका ना मेन गोष्ट आहे भाऊ. ऊन पडा ना आता तर सुकाई जातील तर बरं विजयी बरोबर आहे की नाही. चला देखू दादे काय होस काही नाही आहे दे का तुम्ही दिल्ली बडोदरा मुंबई एक्सप्रेस वे. तर अवजो आते वरतून आपले जो फ्लायओव्हर दिख रहा ना तो एक्सप्रेस वे वाला आहे. तर मंडळी आहे एक्सप्रेस वेवर आपला सारखा चालू देतात नाही तुम्हाला तर माहितीच नाही चांगलं. 2 व्हीलर चालू अलाउड नाही तडे
तर तो जीवानले मी तेच सांगा तू ड्रायव्हरले की भाऊ पुढे एक्सप्रेस वेला की तुमले दिल्ली ना जा तुम्ही. जीवन म्हणे मला आता जा नाही म्हटलं जा तुमना विषय आता आपले काही करणं नाही. आपले काही नाही आपण फ्लायओव्हरना खालून जाऊ. हे बघा इकडे एक ढाबा आहे महाकाल म्हणून सर महाकाल रेस्टॉरंट. त्यांना विचारलं थांबू शकतो का. बिंदास थांब म्हणे नावो दुवो खाओ पिओ कोई भी करो रुक जाओ बोले कोई दिक्कत नाही. तर आता ते काढे आपलं पाणी आहे तर आडे आपण मस्त कपडा वगैरे धुत आते. हाऊस प्लॅनिंग होता आपला सकाळी ना पण महाकाल ग्रुपातून सक्सेसफुल होई गया ते गैर भारी होई गे. आता कपडा वगैरे धुले सुद्धा मस्त ऊन मी पडा ना सुकायच्या तीन पट्टा कपडा धुई टाकतो डायरेक्ट 3 जोडे आपला बा 3 कपडा धुई टाकतो काही विषय नाही. कालते मस्त सकाळ डायरेक्ट कपडा घाला जावा ना. चला ते कपडा वगैरे धुत आपण ब्रश बी आटे साबू वगैरे पण आपल्याकडे शे. मंडळी आपले कपडे वगैरे धुतले गेले. तर हे बघा इकडनं स्टार्ट होत आहे आपले कपडे इथपर्यंत संपत आहेत सगळे धुतले गेले. वातावरण बघा तुम्ही सगळं पावसाचं झालं आहे. भैया जी जय श्री राम. जय श्री राम. भैया जी आपका नाम बता दीजिए. शंकर भाई. भैया जी यहाँ पे ढाबे पे काम करते हैं क्या आप? हाँ. ठीक है रात को यही रुकते हैं ना आप? हाँ. ठीक चलो. भैया जी भी नहा लिए और हम भी अभी नहा लिए. चलो चलो मंदिर. आता सामान वगैरे आपण मध्ये देऊया. भाऊन त्यांनी सांगितलं दिलं की सामान तुम्ही मध्ये ठेवू शकता. तर विषय असं झाला की सगळे कपडे धुतले गेले आणि हे ट्रॅकिंग सूट घालावं लागलं. गरम होतं आहे पण काय करता आता सगळेच धुवायचे होते. खूप दिवसापासून धुतले नव्हते. आता उद्या सगळे सुकून जातील मस्तपैकी. कोणता घालून घेऊ आपण मस्त हे शर्ट घालून घेऊ आणि आपली ब्लॅक पॅन्ट फेवरेट ती घालून घेऊ बरोबर आहे की नाही. आणि आपले शिवू शकतील पण आपण उद्या मस्त धुवून टाकू तिला. त्याचं सामान कसं तरी पॅक केलं आहे आणि त्याला आता मस्त तिकडे ठेवून देऊ आपण. काया देऊ ब्यावाडच आणि दव्या देऊ वावाडच अशी म्हण आहे ना आपल्याकडे. पण काही सांगता येत नाही कायाना पण काही खरं नाही कहू हिला की काही नाही. जेमतेम कपडा धुवला आपण कसं तरी अर्धा तास मेहनत लागत कपडा धुवायले. 2-3 दिन कपडा 2-3 दिन नंतर कपडा धुवस पण काल सकाळ धुवलात आणि आज लगेच धुई टाकात. कसं आहे वो कपडा धुवाले ना थोडाफार कटायस पण आता काही वाटलं आणि कारण की आपलेच घालणार आहेत ना मग आपलेच धुवणार पडतंस. हा आता समजा नाही की आपले कपडा कसा घालणार पडतो आणि कसा धुवणार पडतोस. किंमत आता समजे आणि हो कपड्यांची किंमत कसा ठेवायला आणि कसा नाही त्यामुळे ना जास्त कदा पटत पण नाही. मी खाले गोडे पटत पण नाही. बट नवीन तर चांगली गाणी पडत म्हणजे मयाला नको जास्त असा विषय. तर आता चला येते म्हटलं पंखामा टाकू. भाऊन त्या म्हणे पंखा मला ये म्हणे आज टाकते म्हणे काही विषय नाही. चला टाकू ते साठे सुकाडतोच भाऊ काही भाऊ आहे ना कपडा सुकाडतोच. थंडी गार आवाज चालू आहे. आहे वातावरण दे का तुम्ही पहिले एक सहा माहिती आहे का ठीक राहा का डायरेक्ट असं थरथर कापी राहा मोठा आहे वातावरण दे की डायरेक्ट आहे का कथा जाहिरात दे का काय होईन काही काहीच सांगता येईल नाही. डायरेक्ट बरंच आहे आपण लवकर थांबू कुठे नाही तर बेकार काम होतं आपलं. डायरेक्ट दे का तुम्ही ट्रकवाला या कारवाला वाटता थांबी यायला डायरेक्ट त्या साईडला दे का असं वाटत नाही की डायरेक्ट ढगच पुढे यायला अख्खं पाणी डायरेक्ट खाली पुढे जायला. जय श्री महाकाल. तर मंडळी काही असा प्रकारे आपल्या ते व्यवस्था होईल झोपाणी करायचे का आडे खाट टाकलेले आपण आणि आपली जी यात्रा नाही ते टाकलेली ते काही असा ढाबा होता आपला. भाऊन तर तरी झोपले जेव्हा हॉटेलवाला आहेत त्या आणि एक भाऊ आता आहेत आणि एक भाऊ मधमा आहे. चला मस्त झोपूया सकाळी उठून लवकर 6 वाजता. तर आपला आज ना ब्लॉगाडे समाप्त होत. जय महाराष्ट्र जय खानदेश हर हर महादेव.
जय जय श्री महाकाल मंडळी, जय महाराष्ट्र, जय खानदेश सगळ्याचे. तर मंडळी काल रात्री आपण जय श्री महाकाल मंदिराचा एक ढाबा होता कोटाना. आपण 25 ते 30 किलोमीटर मागे थांबे घेतो, कारण की पाणी चालू होता. मला माहिती होतं की कपडा वगैरे धुवून आहेत म्हणतं, मग लवकर थांबे घेऊ. आणि तो ऊन पडा ना दबा, नंतर असं पाणी चालू आहे ना, काय सांगू तुम्ही, इतका भयंकर पाणी चालू आहे ना काल ती. याच ठिकाणी आपण मस्त कपडा वगैरे धुई टाका होतात. देखा तुम्ही काल ती पाणी पडलं सगळं डाब भरेला आडे. आणि अजून पण वातावरण तसं आहे. हा ते ऊन पडा ना थोडं त्यामुळे जो आपला कपडा काही सुकायला नाही येत. काल ती पाणी होईन मग आपण मधमा टाकी देतात. तर भाऊ म्हणे मधमा टाकते म्हणे, काही विषय नाही. तर आता अजून काही कपडा सुकायला नाही बरं भाऊ, वल्ला तिथं अजून. त्यामुळे म्हटलं थोडंफार थांबेल आपण. निघूत मस्त निवांतपणे, बरोबर आहे की नाही भाऊ. आज तिथले पलटाव सलटाव करतेस म्हणजे लवकर सुकाय जातील. चला आता शिवशक्ती आपली उभी मस्त, कपडा वगैरे वयनात म्हणजे शिवशक्ती लगेच पॅक करलो होतं आपण. आणि आज आपले ते आपला गोविंद भाऊंत्या आहेत ना, ते गोविंद भाऊंत्या द्यायला होते ते शूटिंगसाठी. तर ते द्यायला शहादातून आले त्या आपलं सचिन भाऊ आहे कटला, आपलं करण खेळाना. तर सचिन भाऊ इंदोर महाराज, तर इंदोर माहीत त्या सचिन भाऊकडे. तर त्या म्हणे मी इरोन म्हणे बसवर कोट आले आणि तर म्हणे यात्रा पायी यात्रा चालू करतो म्हणे. म्हटलं काही विषय नाही, रस्ता मग आपली एक भेट होईची, मी पण कोटाना मागेचे. तर मी आता 8 वाजे राहत मंडळी, तर 9 वाजेपर्यंत निघतो मी. चाय वगैरे पेवाय झाले आपली, भाऊंचेच निघून रातभर ना चाय भाजी राहत त्या. अरे भैयाजी पिलो यार चाय, कोई दिक्कत नाही. आणि रातले एक भाऊन त्या उनतात, ते आपल्या जेवणला पैसा दिगत आले की भैयाजी खाना खाले ना भंडारा में मत जाओ. 10 किलोमीटर भंडारा होता. म्हटलं मी भंडारे में चला जाऊंगा. तो बोले भंडारे में म्हणे जाओ मत, इधर खाना खा लेना. हॉटेल वाला म्हणे हम भी खिला देंगे हमारी तरफ से. पण तो भाऊ म्हणे मैं पैसे दे रहा हूँ तो मेरी तरफ से खा लेना. बोले चलो ठीक आहे, कोई दिक्कत नाही. तर शेवभाजी होती आणि पोया होतात, तेच आपण रातले खातं. तर ते चला मस्त कपडा वगैरे पलटाय सलटाय कर दूध. ऊन भी पडी गे मस्त, सूर्यनारायण दर्शन होई गे. ओम सूर्य देवाय नमः. आपली शिवशक्ती पण पॅक होत जायले. चला आता आपण मस्त निघू. ऊन पण पडी झालं होतं, चांगला कपडा सुकाय घेतात. कपडा मस्त बॅगमध्ये पॅक करण्यात जाते आणि आपला पण कपडा वगैरे चेंज करायचे झाले. तर चला आता निघूया आपण. या काकांत्या होतात, येसा डाबा होता तो. कसली कंपनी काय माहिती भाऊ, बलता बेकार वॉसिरा. तर मंडळी गोयल प्रोटीन्स लिमिटेड अशी कंपनी आहे. बलता बेकार वासिरा हो, काय सांगू तुमले. मी आधे कोटामा इंटरव्ह्यू असू 15 किलोमीटर बाकी आहे आणि कंपन्या चालू झालेत बडा. आणि कोटा पण चांगली स्मार्ट सिटी, एज्युकेशन सिस्टम एक नंबर आहे कोटाना. IT सेक्टर, इंजिनिअरिंग तुमले तर चांगलं माहितीच होईल. तसं तर आपलं फर्स्ट टाइम आहे कोटा. जेवून तुम्ही राजस्थानमध्ये कोटाकडून येऊन तुम्ही जयपूर करते का, आपण डायरेक्ट माउंट टापूकडे निघतो, जो की गुजरात राजकोटकडे जास्त होईल. पण आता या साईडने बी जाईल आपण, म्हणजे राजस्थान आपण 4 कोपऱ्यातून फिरी जातो आज या टाइमचा. अजमेर, अलवर, चित्तोडगड तर काही काही तुम्ही. तर मंडळ ते बाबा रामदेवजीचा डाबा आपल्या भंडारा लागणार. जय बाबारी. ते चाय आणि बिस्किट यायला आपल्यासाठी आहे. ते चाय बिस्किट खाऊ आपण, मागे कदा गर्दी करा ना यार. चला अंकल जी, गांव कौन सा है? कसाड़ है क्या? कोटा कितना है यहाँ से? 25 किलोमीटर. ठीक है, 25 पड़ेगा. ठीक नया पूरा पड़ेगा और कोटा 25 पड़ेगा नया. ठीक आहे. तर मंडळी काही अशा प्रकारे जे पाणी स्टोअर करायला राहिलं ना, आपली कोणतेच प्रॉब्लेम येत नाही. म्हणजे उन्हाळा राहू का पावसाळा राहू, तर ते का कसं येत नाही. पाटणं पाणी दे का कसं व्हायला नाही, ते का पाणी व्हायला सगळं भारी वाटा नाही. डायरेक्ट एकदम थंडगार लागा ना, डायरेक्ट मेरे भारी काम आहे. आणि ते काही असं गोमाता बसलेत ना रस्त्यावर, जसे बी पाणी पिवानी सोय विजेत असं पाणीमुळे. तेवढं बरं आहे की पाणी वगैरे स्टोअर करीशीन ठेवतस, नाही तर आज पाणी पडतच नाही. बघू तुला चांगलं माहितीच आहे. हाय राजस्थान आहे, राजस्थान हाय आपलं महाराष्ट्र नाही भाऊ. महाराष्ट्राला लागू तिथं पाणी आहे, पण तरी बी पाणी येत नाही गावात. 15-15 दिन मग पाणी सुटत. काय करतो जाते आता येऊ झाला मी. हाय राजस्थान तर नाही. अरे नाही रे, आबा राजस्थानच आहे.
विषय असा आहे की आई आता कोटा बारे स्टार्टिंग आहे राजस्थाननी जो आपण जयपूरकडे जासूत ना तो असा माटीना ढेर भेटतील माटीना ढेर असे माटी ती की असा ग्रीनरी ती कावच नाही आपल्या इथे का तुम्ही म्हणत असाल की फक्त या रस्त्यावर शो मनीषीन झाड येत नाही रे भाऊ आबा देखल्या कौन सी जगह? तो दोस्तों अपने को भाई मिले। हाँ अंकल जी कहाँ पे जा रहे हो? मैं खाटू श्याम जा बाबा श्याम जी के दर्शन के लिए। चलो हमारा भी बाबा श्याम जी को प्रणाम बोल देना। बरोबर हम तो उधर जा नहीं सकते क्योंकि वो एक लाइन अलग से थी ना इसलिए। पर इंदौर से आया हूँ। इंदौर से आए हो? इंदौर से आया। मध्य प्रदेश से? मध्य प्रदेश। अरे भाई यार MP। कितने दिन हो गए? मेरा 9वां दिन हो गया। आप तो पास में ही हमारे ऐसा? महाराष्ट्र में। हाँ। मैं तो उधर से जलगांव से हूँ। उधर से आए हो ना MP पार करके आप? हाँ मैं इंदौर से आया। इंदौर उज्जैन हो गए महाकाल के दर्शन अच्छा, वाह, लेके। क्या आपको बात। कितने दिन हो गए? मेरे 9वां दिन है। 9वां दिन है? 9वां दिन। ये यार मुझे भी महाराष्ट्र से निकले हुए आज 10 दिन हो गए। क्या बात है, वाह। कितने किलोमीटर चल जाते हो आप दिन में? मैं 40 किलोमीटर चल जाता हूँ। सही है यार मैं तो 70 से 80 निकाल देता हूँ। हाँ हाँ हाँ, तो चलो। आप साइकिल है ना यहाँ? हाँ वो तो है। हाँ। आप भी तो बहुत निकाल देते हो 40 पैदल चलने के हिसाब से बहुत है। अच्छा। चलो बाबा शाम की कृपा महाकाल की कृपा है तो इसलिए हम आप पे भी बनी रहे। हाँ बनी तो रहेगी। आपकी मंगलमयी यात्रा हो। सही है और आपको जो भी इच्छा है मनोकामना है वो पूर्ण हो। हाँ ठीक है। सही जय श्री है। राम। जय श्री राम जय श्री महाकाल जय श्री श्याम। सहर्ष स्वागत करत आहे कोटा शहर। तरी बघा आपण आता कोटाच्या मध्ये एंटर केले सिटी मधनं चाललाय हायवे। चला काय विषय नाही कोटा बी एक आपण काय कोटा मा मोठं काय तरी दिख रहा है हमारे टाइगर। लवकुश वाटिका असं आहे का? सगळ्या ट्रकच पार्किंग आहेत वाटे। औद्योगिक क्षेत्र आहे ना ट्रान्सपोर्टना गाड्या जास्त असतील। बघा आपली शिवशक्ती पोचली मस्त कोटामध्ये। कोटा पिटा काय नाही फिरली यार तू शिवशक्ती। तर मंडळी कोटा सिटी एक नंबर आहे। आता सिटी मध्ये मसाला तू तर एक भंडारा भेटी का सिटी में भी भंडारा है बाबा रामदेव जुना भंडारा चालू आहे। तो भैयाजी बोले आ जाओ भंडारा खा लो। चला प्रसादना लाभ लिहूया मस्त पापडी भाजी काय नाही ते कोणती शेव म्हणतात ती शेव पण येताडे। चला आपली शिवशक्ती लाडे पार कर दिला आपण। चलो भैया राजू तो राजू भैया ने हमें यहाँ से झंडा दिखा के रुकाया था। आज का छोटा रिचार्ज है हमारा। चलो बघा कोटा सिटी बघा तुम्ही आता काय स्टॅच्यू बनवले पाण्यामध्ये सगळं घोड्यांचे बघा। काय मंडळी खरी आपली शान। तो भाई अभी हम यहाँ से जा रहे थे। यहाँ से कोटा कितना बच गया अभी? यहाँ कोटा कितना यहाँ से 14 किलोमीटर। 14 कोटा यहाँ से 14 किलोमीटर बचा है। और अभी बूंदी कितना है? 12-20 किलोमीटर। तो अभी बारिश चल रही थी तो थोड़ा रुका था इधर और भैया जी मिल गए। भैया जी आपका नाम? निरंजन। भाई आपका? DK बॉस। ओके राजस्थान के वही वो भी बूंदी में रहते हैं। तो अभी बारिश हो रही तो वही बोले कि आप यात्रा कहाँ से स्टार्ट की? बोले महाराष्ट्र से ऐसा वैसा। बोले बहुत अच्छा काम कर रहे हो भाई। हमारी यात्रा के लिए कोई 2 शब्द कहना चाहोगे आप? बहुत अच्छा काम किया आपने। सही है। ये सबके लिए मुमकिन है। नहीं सबसे बड़ी इसके लिए जुनून होना चाहिए अंदर। जुनून जिगर होना चाहिए। जिगर जुनून नहीं होता। हाँ सही है। और बाकी सब बाबा की कृपा है कि हमको चुना है यात्रा करने के लिए। और ऐसे अभी बारिश गिर रही है कभी धूप हो जाती है कभी ठंड गिरती है सबको देना ही पड़ता है ना चांस। ये देखो मंडली देखो भाई अभी बारिश चालू हो गई देखो। और भैया जी भीड़ में सब चलते हैं पर भीड़ में से एक ही निकलना चाहिए इसी को बोलते हैं। चलो जय श्री राम। जय श्री राम।